श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर हा दिवस होता पप्पांच्या घरी दुसऱ्या दिवशीचा. बड्डे दिवशी आपण गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशीची सकाळीच पप्पांच्या घरचा व्हिडिओ आहे. आणि पप्पांच्या घरी आज कार्यक्रम होता छोटासा, त्यामुळे आम्ही तिथे थांबलो होतो. सकाळीच लवकर निघायचं असं ठरलं होतं. श्रीची पण परीक्षा होती, त्यामुळे ती दीदी पण निघणार होती आणि आम्ही पण लवकर इकडे यायला निघणार होतो. पण पप्पांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे आम्ही पप्पा बोलले होते प्रसाद घ्या आणि जावा, त्यामुळे आम्ही थांबलो होतो. आणि पप्पांच्या घरी आज आई आमची पंढरपूरला गेली होती, त्यामुळे पप्पांच्या जो पहिल्यांदाच पंढरपूरला जाईल ना, तिथे गंगापूजन असं घातलं जातं. आता आमच्या घरी गंगापूजन म्हणतात, काही ठिकाणी वेगळाच काहीतरी शब्द महमदा म्हणतात, पण आमच्याजवळ तर गंगापूजन म्हणतात. ते कार्यक्रम होता आणि आमच्याजवळ पहिल्यांदा गेलं का असं पूजा वगैरे केली जातात आणि ती मी आज पहिल्यांदाच पूजा बघितली होती. फर्स्ट टाईमच असं मी ही जी पंढरपूरहून येऊन जी पूजा वगैरे करतात ना, ती केली होती. आणि भटजी काका वगैरे येऊन ती पूजा वगैरे करतात आणि आपल्या शेजाऱ्यांना वगैरे जी आपल्या आजूबाजूच्यांना जेवायला वगैरे बोलवायचं होतं. आणि आज साधारण 30 जणं तर जेवायला येणार होती, त्यासाठी छान असं जेवण बनवलं होतं. वरण भात आणि वाटाण्याची भाजी बनवली होती, सोलकढी, एकदम छान पापड लोणचं असं छान जेवण बनवलं होतं. गावाकडच्या लोकांना शेताची कामं असल्यामुळे ना एकत्र जमणं कधी शक्य होतच नाही. कधीतरी कार्यक्रम असेल तर अशा एकत्र बायका वगैरे जमतात आणि आज आमच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे ना एकत्र बायका वगैरे जमल्या होत्या आणि छान असं त्यांच्या गप्पा वगैरे चालल्या होत्या. एकत्र जमल्यामुळे सर्व काही गप्पा चालल्या होत्या त्यांच्या. आणि काल आम्ही बड्डेला गेलो होतो ना शार्वीजवळ, ती पण बहीण वगैरे पण आज आली होती आणि माझी छोटी बहीण रात्री तिथे थांबली होती तिला घेऊन येण्यासाठी. आणि आज ती दुपारपर्यंत आली होती आणि त्यानंतर आम्ही सर्व फॅमिली एकत्र जमलो होतो आणि बऱ्याच दिवसांनी अशी सगळी एकत्र जमलो होतो, त्यामुळे खूप छान भारी वाटत होतं. आज पण कार्यक्रम असल्यामुळे ना कधी वेळ निघून गेला काही कळलंच नाही. पण थोडा वेळ होता, पण खूप छान अशी मस्ती मजा वगैरे केली आम्ही. आणि हा आमचा आहे दीदीचा आणि माझा दोघांचा पसारा, कारण मी आता जाण्यासाठी निघालो होतो आणि दीदी पण यायला निघाली होती ना, त्यामुळे एवढा सर्व पसारा बाहेर आणून ठेवला होता. कारण आता हे सर्व सामान गाडीमध्ये भरून ठेवत होते. आणि पप्पांची इथे टी व्ही पण बंद पडली होती ना, ती पण कोल्हापूरला आम्ही घेऊन आलो होतो काय रिपेरिंग होते का बघण्यासाठी. त्यासाठी इथे भाऊ आणि परिचय डॅडू इथं सर्व पसारा बॅगेमध्ये भरत होते. आणि भाऊ माझा टी शर्ट घातलं नव्हतं ना, आणि त्याला व्हिडिओमध्ये जास्त यायला आवडत नाही, त्यामुळे तो खूप लपत होता. तरी पण मी त्याला व्हिडिओमध्ये घेण्यासाठी त्याच्या मागून पळत गेली होती आणि व्हिडिओ केला होता. आणि भाऊ माझा लपत होता मी व्हिडिओ करते म्हणून. त्यानंतर सर्वांना बाय वगैरे केलं आणि आम्ही कोल्हापूरला यायला निघालो होतो. मी कधी पण माहेरी गेली तर 15 दिवस वगैरे आता राहते, 15 दिवस महिनाभर अशी राहते, कारण मी जास्त काही गावाला जात नाही आता परी आजारी असल्यामुळे, त्यामुळे बरेच दिवस वगैरे राहते. आणि 1 दिवसासाठी जरी गेली असली ना तरी माझी छोटी बहीण आहे लास्ट नंबरची संपू, ती प्रत्येक वेळी येताना खूप रडते, खूपच एवढी रडते ना, मग तिला बघून आम्हाला पण खूप वाईट वाटतं, कारण ती एवढी रडते ना, खूपच हळवी आहे ती आणि खूप वाईट वाटते. प्रत्येक वेळी येताना असं तो क्षण असा नकोसा वाटतो मला, कारण ती प्रत्येक वेळी रडत असते म्हणून. पण ह्यावेळी ती अजिबात रडली नव्हती, कारण माझी छोटी बहीण होती ना, ती आज आली होती आणि तिचं छोटं बाळ असल्यामुळे ना तिला छोटं बाळ खूप आवडतात आणि ती तिच्यासोबत वगैरे खूप छान राहिली होती. त्यामुळे ह्यावेळी मला काही एवढं जास्त टेन्शन आलं नव्हतं ती रडेल वगैरे, कारण आम्हाला दीदी किंवा मी पण प्रत्येक वेळी निघेल ना तेव्हा आम्हाला खूप मोठं टेन्शन असतं, हीच रडेल आता आम्ही निघताना वगैरे म्हणून. पण ह्यावेळी ती रडली नव्हती, खूप भारी वाटलं होतं आणि मी अजिबातही काही दाखवलं नाही मला वाईट वाटतं येताना. मी एका दिवसासाठीच गेली होती, पण खूप मजा केली होती, सर्वजण एकत्र होतो ना, खूप छान वाटलं होतं. दीदी आणि मी कोल्हापूरमध्येच राहतो, त्यामुळे दोघं पण एकत्रच जायचं असं ठरवलं होतं, पण काही कारणामुळे एकत्र जाणं शक्य झालं नाही. आणि शनिवार रविवार असल्यामुळे ना श्रीला सुट्टी असल्यामुळे ती 1 दिवस आमच्या आधीच गेली होती, शनिवारी गेली होती. आणि त्यामुळे दीदी आणि बाईक करून गेली होती आणि तिघांनी बाईक करून प्रवास करायला खूप त्रास वगैरे होतो आणि त्यासोबत आपले बॅग वगैरे पण असते, त्यामुळे येताना आम्ही श्रीला आमच्या गाडीतूनच घेऊन आलो होतो.
आणि दीदीची बॅग पण आम्ही घेऊन आलो होतो. दीदीला पप्पांनी मला आणि दीदीला दोघांना पण तांदूळ वगैरे दिले होते, ते पण आम्ही सर्व आमच्या गाडीतून घेऊन आलो होतो. म्हणजे दीदीला वगैरे येताना जास्त काही त्रास नाही. आणि घाटामध्ये खूप काम वगैरे रस्त्यांची चालू असल्यामुळे खूप असं रस्ते खोदलेले वगैरे आहेत, त्यामुळे खूप भीती वगैरे वाटते. त्यामुळे दीदीचं सामान आम्ही येतानाच घेऊन आलो होतो. आणि हे आहे घाटामधील खूप छान असं वातावरण होतं. जे राधानगरी तलाव आहे ते दाजीपूरपर्यंत असं अर्ध्या घाटामध्ये खूप छान असं भरपूर पाणी असं पसरलेलं होतं आणि खूप भारी वाटत होतं ते. मी बऱ्याच दिवसांनी हे मी पण बघत होती. त्याच्यानंतर जसं गाव लागलं तसं ही ऊसाच्या वगैरे शेती चालू होत्या आणि छान असं त्यांना फुलं वगैरे आली होती. ती खूप छान असं पांढरं पांढरं असं वाटत होतं. आणि श्री गाडीमध्ये बसला होता ना, तेव्हा लगेचच झोपून गेला होता आणि तो आता उठला होता. तोपर्यंत पूर्ण गाडीमध्ये शांतच होतं. आम्ही दोघंच काही नाही काय फक्त बडबडत होतो. पण जेव्हा श्री उठला होता ना, तेव्हा खूप मस्ती यायला लागली. कारण आदल्या दिवशी बड्डेमध्ये जे गेम वगैरे काय काय म्हणी वगैरे अशा म्हणायच्या होत्या ना, ते आम्ही तिघंजणं म्हणत होतो आणि खूप हसत वगैरे आलो होतो. त्यानंतर कधी कोल्हापूरमध्ये पोचलो हे कळलंच नाही. आणि कोल्हापूरमध्ये आल्यावर थोडं संध्याकाळ असल्यामुळे ट्रॉफिक पण लागलं होतं. आणि आज कोल्हापूरमध्ये आम्ही बायपासच यायला निघालो होतो, पण बायपासमध्ये यायला निघालो तर खूपच गर्दी लागली होती. कारण आज इथे प्रदर्शन वगैरे काहीतरी होतं, त्यासाठी खूप गर्दी झाली होती. आणि शनिवार रविवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यामुळे तर खूपच गर्दी होती. आणि इथे बराच वेळ आम्हाला लागला होता, कारण आम्हाला लवकर जाऊन ज्याची आपण गाडी आणली होती ना, त्यांची गाडी द्यायला जायचं होतं. आणि त्यामुळे बहरचे डॅडू पण खूप चिडत होते एवढं ट्रॉफिक लागल्यामुळे. आता आलोय गावावरून, आता 8:30 वाजलेत. आता जेवण वगैरे काही बनवणार नाही आहे, हे येताना पार्सल घेऊन येतो, कारण गाडी देण्यासाठी गेले आहेत. पार्सल घेऊन येतो बोलले आहेत. आता पार्सल घेऊन येतील आणि परीला काहीतरी आता मी खायला बनवणार, कारण तेवढा वेळ थांबणार नाही आहे, कारण परीने दुपारी का जास्त वगैरे खाल्लेलं नाही आहे. आणि स्वामी आल्याला भांड्यांसोबत खेळतोय. आणि पप्पांकडून थोडी भाजी घेऊन आली आहे मी. ती दुपारचं जे जेवण होतं त्यात ती भाजी होती ती घेऊन आली. मला बटाटा आणि वाटाणे ज्यूस खूप आवडते, त्यामुळे भाजी घेऊन आली आहे. आणि आता पुढे व्हिडिओ बनवेन, काय कंटिन्यू करेन का काय माहीत नाही, पण आवडते. आता परीला वगैरे खायला बनवते. भाजी गरम करून आणलेली, जरा चेक करते, खराब नाही होणार पण बघते, गरम वगैरे करते. परीला वगैरे खायला बनवते. वासने छान वाटायला लागले, गरम वगैरे करते. आणि कोकणात जी बनवतात ना वाटणाची उसळ, बटाटा उसळ, ती मला खूप आवडते. आणि वरण बनवतात ते मला खूप आवडतं. मी घेऊन आले येताना. आता आवडते. परीला वगैरे खायला बनवायचं आहे. परची डॅडू गाडी देऊन येईपर्यंत मला हे परीला भरवायचं आहे. भरवते. परीला खायला बनवायला ठेवलं आहे. बनवलं ते शिजेपर्यंत थोड्या बॅगा वगैरे कपडे धुवायचे काढते, कारण कशा पण येताना गडबडीमध्ये तसेच एकत्र सगळे कपडे करून आणले आहेत. मी पप्पांनी तांदूळ आणलेत. मी ह्यावेळी तांदूळ घेऊन आली आहे पप्पांकडून. गावावरून आल्यावर कपड्यांचं काय सांगायचं नाही, कपडे ढीक. एका दिवसासाठी गेलात, 8 दिवसासाठी गेली तर कपड्यांचं साठते. आणि गावाला जाताना आल्यावर खूप कंटाळा येते. आणि जाताना पण खूप काही नाही काय पसारा करून गेलेली, कारण गडबडीमध्ये गेलेली आणि खूप पसारा झालेला. एका बॅगेतून एवढे निघाले आहेत बघा, एका बॅगेतून एवढे कपडे निघाले आहेत. अजून माझी बॅग कमी करायची आहे. कारण ह्यावेळी कपडे वगैरे काही धुतले नाही, तसेच घेऊन आली, कारण तेवढा वेळ न होता आणि सकाळीच यायचं असं ठरलं होतं. आणि त्यामुळे भरपूर कपडे साठले आहेत धुवायला.
स्वामी स्वामी इकडे ये. काय करतोय? गेले तेवढे कपडे 4-5 स्वामी छान परीच्या पॅन्टा सोडून सर्व बॅगा कपडे धुवायला आहेत. तरी परीला कंटिन्यू पॅम्पर्स होतं त्यामुळे तिचे कपडे काही कमी आहेत. कुठे जाल तिथे औषधांचं पहिलं. ट्रिप होती पण किती कपडे साठले आहेत बघा. थोडे कपडे साठले आहेत. थोडे आता कपडे धुवायचं म्हटल्यावर उद्या आता टेन्शन आहे. उद्या सकाळी उठलं तर पहिल्या कपड्यांचं आहे. 2 दिवस फिरून आलेला मज्जा केलेल्याचा आता तिसऱ्या दिवशी बाहेर पडणार. 2 दिवस पण नाही 1.5 दिवसाची ट्रिप होती आणि लगेचच यायचं होतं पण पप्पांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे थोडं जास्त वेळ राहिली. आवरते आता मधले काढते आहे आणि हा भांडी घेऊन फिरायला लागलाय बघा. जी जाताना घासून ठेवलेली भांडी होती जाळ्यामध्ये तशी ठेवलेली होती मी आणि हा आल्यापासून भांडी घेऊन फिरतोय. त्याला कुकर जास्त कुकर आवडतात. कुकर झाकण आणि कुकर त्याला झाकण लावायचं काढायचं असं सारखं त्याचं चालू असते आणि आल्यापासून कुकर घेऊन बसला आहे आणि भांड्यांचा खडखड चालू आहे. 2 दिवस भांडी विस्कटायला भेटली नव्हती. काल दुपारपासून भेटली नव्हती. आज दिवसभर भांडी विस्कटायला भेटली नव्हती. आल्यावर लगेच भांडी घेतली आहे आणि जास्त सारखा तो भांड्यांसोबतच खेळत असतो. चला तर मग हा सर्व पसारा वगैरे काढते. बॅगा वगैरे सर्व आता धुवायला टाकल्या पाहिजेत कारण गाडीमध्ये खालीच ठेवल्या होत्या बॅगा वगैरे. त्यामुळे घाणी झाल्या दोघांच्या पण बॅगा त्या पण धुवून काढायच्या. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.